तर रात्री आम्ही मामाच्या गावाला राहिलो होतो आणि एवढी मज्जा केली की बस रे बस. सकाळ सकाळी ओमला मी ओवाळीत होते आणि ओम काय हसत नव्हतं. त्याला म्हणलं बळच स्माईल दे पण दे. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे मामाच्या गावाला आणि आज आहे भाऊबीज. मम्मी गेलेली आहे पप्पासोबत पुढं आणि आता आम्ही चाललेलो आहे मागून. चार आहे मामाचे घर आणि केस पाहू शकता तुम्ही आमची किती कडत आहे. तर गाईज आम्ही मामाच्या गावाला पोहोचलेलो आहे. ही पाहू शकता मामाची पोल्ट्री आणि हा ट्रॅक्टर. आणि दिदी आल्या आल्या इथं लगेच तिचा मेकअप चालू झालेला आहे कारण की आमची केस खूप काढलेली आहे आणि आम्हाला लईच शर्म आ रही है. हम बहुत लेट आ गए. कपडे देख सकते हे दोनों बहिणी. बारकी मावशी सगळ्यांना हसत होती म्हणून कोणीच नीट फोटो काढत नव्हते. सगळेच हसत होते. त्याच्यातून आम्हाला तर लई हसा येत होती. नंतर म्हणलं सगळ्यांना व्हिडिओ काढायची पण काही रात्र झाली आणि आमची इकडे मावशी रुसली होती. गाइस आप देख सकते हैं मावशी एकटी बस गई है और सब घर निकल चुके. मावशी रुसलेली आहे. दुसरी मावशी जी गई है मनाने के लिए. इकडे ओम सार्थक सुदर्शन मस्तपैकी बसले होते. त्यांना पण ओवाळायचं होतं. इकडे मामा बसले होते पहिल्यांदा. मग मामाला सगळ्यांनी ओवाळून घेतलं ना त्याच्यानंतर मग बाकीच्या सगळ्यांना ओवाळलं आणि इकडे आम्हाला फटाके पण फोडायचे होते. मग आम्ही सगळ्यांनी फटाके वगैरे जमा केले आणि कसं काय फोडायचं सगळं काय आम्ही प्लॅनिंग केलं चालू. एवढे पाऊस नाही सापडले. आम्ही सगळे फटांगडे पेटून टाकले. 10चे 10 पंपचे पाऊस होते ना ते. त्याच्यानंतर आमची अशी काही ना काही वेगवेगळे ॲक्शन करायची होती आणि सगळ्यांना हसवायचं होतं. मग काय सुदर्शन आणि मी एक नंबरच होतो. तो सगळ्यांना सांगत होता कसं काय करायचं, कसं कोणी कुठं उभं राहायचं. त्यांनी तिथे ना एक आईस्क्रीमचं डबडे ठेवलं होते. तुम्हाला सगळ्यांनी तिथं उभे राहा. साक्षी तुला हसूनच गेल्यावली.